गुड मॉर्निंग सर्वांना. जय महाराष्ट्र. आजचा आपला ब्लॉग आहे तिसरा मित्रांनो. तर आज आपण जाणार आहोत मुल्लेर किल्ला, हारगड आणि मोरगड हे 3 किल्ले आज आपण कंप्लीट करणार आहोत. तर बघू शकता आपली युनिकॉर्न तर रेडीच आहे. कोल स्टार्ट पण केलं गेलं आहे त्याला आपली युनिकॉर्न. आणि आता सकाळचे वाजले आपले आय थिंक 6 वाजले आता. तर आपण आता 6 निघतो आहे. तर जर आपण तिकडे 9 वाजेपर्यंत पोचलो तर मग आपल्याला 3 किल्ले करायला शक्य होईल नाही. तर भेटूया आपण. मला जातो डायरेक्ट. तर मित्रांनो, आपण आता गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे. तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही समोर त्या बाजूला तो जो आहे तो मोरगड आहे. हा आहे मुल्लेर. आणि हा जो या बाजूला आहे हा आहे हारगड. ठीक आहे. तर आपण पहिले आता या बाजूने या वाटेने जाणार आहोत. आणि पहिले आपण आता मोरगडकडे जाणार आहे. मोरगड नंतर मुल्लेर आणि मग हारगड हे आपण कंप्लीट करणार आहोत. आणि सुंदर असं दृश्य आहे, बघू शकता. खूप छान असं दृश्य आहे. पुरुष हा रस्त्यावर असतो जंगलातून. तर हा जो ही पायवाट तुम्हाला मोरगडकडे घेऊन जाईल. तर मित्रांनो बघू शकता आपण पहिल्या दरवाजापर्यंत पोचलो आहे. बघू शकता हा पहिला दरवाजा आहे. ठीक आहे. आणि इकडं आहे ना थोडं काम चालू आहे वाटतं, कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. बघू शकता इथे आपण पहिल्या दरवाजावर आलो की इथे पुढे एक तळं आहे. परंतु ते सध्या गवत आहे पूर्ण. आणि ते बघू शकता तिकडे मंदिर, आय थिंक मंदिर आहे तिकडे समोर. हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे समोर. तिकडे आपण जाऊया थोड्या वेळात. ठीक आहे. तर बघू शकता तळ्यापासून डाव्या बाजूला वर आले की पायवाट लागते. ही पायवाट तुम्हाला मोरगडकडे घेऊन जाणार. ठीक आहे. इथे वरती आल्यानंतर ही आपली तोफ ठेवलेली आहे, बघू शकता. बघू शकता हे महादेवाचं मंदिर आहे. किल्ल्यावर वरती आल्यावर हे महादेवाचं मंदिर. तर मित्रांनो आम्ही मंदिरातून बाहेर आलो आहे. महादेवाचं दर्शन घेऊन बाहेर आलो आम्ही. तर मंदिर खूप छान वाटलं. समोर बघू शकता नंदीच्या म्हणजे थोडं खाली ना असं एक रस्ता आहे, खाली भुयारसारखा रस्ता आहे. आणि तिथं खाली पिंड आहे महादेवाची. तिथून प्रकाश पडतो. तर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. तिथे इकडे पण रस्ता चुकून गेलो आपण मित्रांनो. आता चुकीचा रस्ता आला वाटतं, परत खाली जावं लागेल.
रस्ता चुकलो होतो मित्रांनो आपण. रस्ता सापडला की तरी कसरत करून खाली उतरलो. तर परत तेच पाहतो खाली त्या व्हिडिओपेक्षा मेन झाले. मित्रांनो बघू शकता खूप वाट खूप डेंजर आहे. हा समोरचा जो किल्ला आहे मित्रांनो तो तुमचा मोरगड आहे. आणि हा जो बघताय हा आहे मुल्लेर. आणि तो तिकडे आहे हारगड. ओके. काढतोय का माझ्या हे फुल कोणतं आहे? आय डोंट नो. चलो आम्ही पायवाट करून इकडे आलो बरोबर. तर आम्हाला वाटलं आम्ही चुकलो आहे बट नाही. ही अजून एक पायवाट, ही मेन पायवाट होती. तिकडे बाण पण केला आहे बघा, ॲरो पण केला आहे. तर चल हो. हाय का ती पायवाट तिकडून आहे पाहायला गेला तर. कुठून वरून पण आहे खालून पण आहे. तर मित्रांनो बघू शकता आम्ही आता ब्रेक घेतला थोडा पाणी पिण्यासाठी. 2-3 वेळेस रस्ता चुकलो मी. सांगायचं होतं की आयुष्य खूप सुंदर आहे. ठीक आहे. तर आपलं मन मोकळेपणानं जगा मित्रांनो. काय माहिती का आयुष्याच्या चित्रपटामध्ये वन्स मोर नसतो. त्याच्यामुळे हीच लाईफ आहे, हेच जीवन आहे आणि एकच वेळेस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या करा. ठीक आहे. पैसा तर आपण आयुष्यभर कमवणार आहे. बट जे फिरायचं वय असतं ते चाललं गेलं तर मग नंतर काही उपयोग नसतो. ठीक आहे. तर म्हणून मित्रांनो बघू शकता आपण किल्ले मोरगडला आलो आहे. हे फायनल फक्त एक स्टेप बाकी फक्त बस. आणि इकडे बघू शकता व्हिडिओ बनवतोय छोटीशी. लास्ट स्टेजला पोहोचलोय मोरगडच्या. तर आम्ही ह्या साईडने आलेलो आहे वरती आणि आता इकडे पुढं इकडे अजून फिर आहे. तर मित्रांनो बघू शकता आपण आता किल्ले मोरगडला आलो आहे. लास्ट स्टेप राहिली. हा एक दरवाजा आहे शेवटचा. किल्ले मोरगडचा पहिला दरवाजा आहे. ठीक आहे. खाली तो दरवाजा होता. ठीक आहे. तर बघू शकता हा जो आहे हा पहिला दरवाजा आहे मोरगड किल्ल्याचा. पहिला दरवाजा वर चढल्यानंतर इकडे बघू शकता हे तळं आहे. खूप सुंदर असं दृश्य आहे. बघू शकता इकडे तिकडे सर्व सह्याद्री. हा समोरचा जो किल्ला मित्रांनो हा मुल्लेर आहे. ठीक आहे. ती समोर पायवाट जायला त्याला. ठीक आहे. आणि आता आपण मोरगडकडे जात आहोत. आल्यानंतर हा बघू शकता दुसरा दरवाजा मोरगड किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे हा. तर बघू शकता आपला भगवा कसा फडकतोय.
बघू शकता आता आपण मोरगडला आहोत. तर इथून हा समोरचा जो किल्ला आहे तो आहे आपला मुल्लेर, त्या बाजूला आहे तो हरगड, आणि इथून तुम्हाला बघू शकता एक मिनटं झूम करतो, ते समोरचा बाजू दिसतात ना दोन, हा एक आणि हा एक, ते दोन किल्ले आहेत मागे तुम्ही मित्रांनो. ठीक आहे, तर खूप छान दृश्य आहे. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त सह्याद्रीत या, सह्याद्रीत आयुष्य खूप सुंदर आहे. हे बघा सह्याद्री पर्वत. भाई चाल लवकर, वेळ होता आपल्याला. तर मित्रांनो आता आपण मोरगड किल्ल्यावरून खाली जात आहोत. आता आपण जात आहोत मुल्लेर किल्ल्याकडे. समोर जो मुल्लेर किल्ला आहे बघा, ती वाट आहे समोर, ते वाटेवर आपण जात आहोत. जेव्हा तुम्ही मोरगडच्या पहिल्या दरवाजाकडे येता, तिथं गणपती बाप्पांची ही मूर्ती बघू शकता कोरलेली त्यावेळेस. बाकी जय. येऊ का खाली आता? इकडं ती पायवाटी खाली. आरती का तिकडे पायवाट आलो. आता हा आहे मोरगड, हा आहे मुल्लेर. याच्या दोन्हीमध्ये हा कनेक्टिंग हा एक रस्ता आहे, हा एक पायवाट आहे बघू शकता मित्रांनो. तर आपण मुल्लेरकडे जात आहोत. टन टन टन. खूप अवघड वाट आहे मित्रांनो. हे बघू शकता. हा पहिला दरवाजा आपण मुल्लेरचा क्रॉस केला आहे. बघू शकता पूर्ण दगडांनी तो बंद झाला आहे, बट थोडासा आहे जाण्यासाठी रस्ता. नीट पाहून चाल बरं का. कि मैं करा के मैं आया नजर तेनू लायक तेरे में. चालू चालू ना हो. मित्रांनो मुल्लेर किल्ल्यावर आल्यावर वरती एक मोठं तळ दिसेल, आणि त्याला ना असे ते एक हे होल्सबद्दल मला माहीत नाही एवढं, बट सुद्धा काहीतरी बघा तळ आहे मोठं. खूप सुंदरचं दृश्य आहे. तर मित्रांनो बघू शकता हा दुसरा दरवाजा आहे मुल्लेर किल्ल्यावर आल्यावर, आणि हा आहे तिसरा दरवाजा. ठीक आहे, आम्ही आता मुल्लेर किल्ल्याकडून उतरतोय. ठीक आहे, तर ही जी वाट आहे ना, ही आम्ही या वाटेकडून आलो होतो, आम्ही तिकडून आलो होतो. तर समोर हा जो आहे ना तो हरगड आहे आपला, हरगडकडे आपण तर जात आहोत. तर मित्रांनो बघू शकता शूटिंग चालू. मित्रांनो पहिल्या दरवाजापासून खाली आल्यावर तुम्हाला पुढे एक हे तळ दिसणार आहे, पाण्याने भरलेलं. पहिला दरवाजा वर चढल्यानंतर इथे तुम्हाला एक तळ दिसणार आहे. इथं अजून पण पाणी आहे मित्रांनो, बघू शकता.
छान असं दृश्य आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही मुल्लेर किल्ल्याकडून पहिले मुल्लेर किल्ला करत असाल तर तुम्हाला पहिला दरवाजा यायच्या आधी इकडे ह्या बाजूला आपल्या हनुमानांचं एक दगडावर कोरलेली मूर्ती आहे, बघू शकता. हनुमानपर्यंत जायला जागा केलेली आहे बाय. तर मित्रांनो, आपण आता हारगडकडे जात आहोत. हा बघू शकता मुल्लेर. हा मुल्लेर आपण आता आलो खाली. आता आपण जात आहोत हारगडकडे. ठीक आहे. तो समोर हारगड आहे. चल चल. खूप छोटी वाट आहे मित्रांनो. जर तुम्ही इकडून जात असाल तर एकदम सांभाळून जावा आणि पायात शूज घालून द्यावा. चांगले शूज असतील, त्यांची ग्रीप चांगली असेल. कारण बघू शकता एकदम बारीक वाट आहे मित्रांनो. जरी तुम्ही पाय थोडा जरी स्लिप झाला तर खाली पकडायला जागा नाही. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. खूप रस्ता खूप छोटा आहे, बघू शकता. बघा एकदम सांभाळून चालावं लागतं इथे. आणि प्रॉपर शूज घ्या ट्रेकिंगचे. ठीक आहे, कारण आपलं एक पाऊल चुकलं तर आपण बरं. अरे बाप, रस्ता खूप खराब आहे. स्लिपी रस्ता आहे पूर्ण. स्लिप आहे. थांब रे, एक मिनिट. स्लिप होतं इथं माणूस. रस्ता खूप अवघड आहे. अरे बाप, थोड्या टाइमसाठी रस्ता खूप. सर हा समोरचा आहे हारगड. आता आपण हारगडच्या थोडंसं बेसला आलो आहे. इथून आता आपण वर जाणार आहोत. ठीक आहे. मित्रांनो, हारगडला येताना थोडं पुढे चालतो का? शूजची सेफ्टी घ्या. शूज चांगला घ्या. ठीक आहे. तर कारण शूज खूप स्लिप होता असे आपले नॉर्मल. तर ट्रेकिंगचे प्रॉपर शूज घ्या. बघा रस्ता खूप बारीक रस्ता आहे एकदम, आणि ते स्लिप होता पाय. थांबरे, हवा स्लिप होतोय पाय. बापरे. हारगडला येताना सोबत एक जण आणाच कोणतरी. किल्ला खूप आवड आहे. हा रस्ता बघू शकता. रस्ता कन्फ्यूज नका मित्रांनो, बघू शकता. हळू लोटू. बघू शकता मित्रांनो, हारगड किल्ला खूप अवघड वाटला मला चढायला. बघू शकता मित्रांनो. मित्रांनो, किल्ला खूप अवघड आहे चढायला. एक चूक म्हणजे खूप आपल्याला माग पडू शकते. मी चढतो अजून. बापरे भाई, फायनली पायऱ्या चढलो. मित्रांनो, सिरियसली सांगतो, हारगड हा खूप अवघड आहे. कारण चढायला काही वाटत नाही, बरं उतरायच्या वेळेस ना पूर्ण स्लिपरी आहे. बघा इथं पूर्ण खडे पडलेले मुरून. आणि हे बघू शकता इकडे ही पायवाट बघा, जी हा कसा चढायचा रोड आहे बघा. बघा इकडं जरा आहे खोलच आहे भाई. सिरियसली खूप
हार्ड आहे चढायला किल्ला. हारगड खूप अवघड आहे, म्हणजे चढायला तर काही नाही, चढतोय आम्ही, पण उतरायच्या वेळेस टेन्शन आहे मला, उतरायचं कसं. बघू शकता. त्या पॉईंटला उतरतोय आपण लवकर पटकन. चल. छान वाटते ते ना. थोडं आराम करून घेता ना. तर मित्रांनो बघू शकता, आता आम्ही हारगडच्या पहिल्या दरवाजापर्यंत पोचलो आहे. तिथे पण चढायला तर पायऱ्या दिसत नाही, तिथं एक दगड लावला आहे समोर, बघू शकता. तो दगडवरून जम्प करायला लागेल त्या बाजूला. ठीक आहे मित्रांनो, हा हारगडचा पहिला दरवाजा. त्या पायऱ्या नव्हत्या, पायऱ्या तुटल्या असतील काही कारणाने. हे बघा, दगड लावून रस्ता तयार केलेला आहे. बघू शकता तुम्ही, खूप रस्ता खूप छोटा आहे. चल. एकदम सांभाळून चालावं लागतं ते, आणि प्रॉपर शूज घ्या ट्रेकिंगचे. ठीक आहे, कारण आपलं एक पोल चुकलं तर आपण आपल्या जीवाचं म्हणजे आपल्या. तू खाली चाल नीट पाहून. हा चालेल रे. पहिला दरवाजा क्रॉस केल्यानंतर पुढे वरती एक दुसरा दरवाजा लागतो हारगडचा. जाऊया. हा एक दुसरा दरवाजा. तर मित्रांनो, फायनली आपण हारगडवर पोचलो आहे. तर तिकडे बघू शकता तुम्ही, त्या बाजूला एक तोफ ठेवलेली. त्या तोफबद्दल आपण तोफकडे जाऊया तिकडे. हे बघा, हारगड किल्ला ट्रेकिंग इज कम्प्लिटेड. हारगडवर जेव्हा तुम्ही येता तेव्हा इथे एक तोफ ठेवली बघा. किती वजनदार असेल तुम्ही त्याचा अनुमान लावू पण नाही शकत. तर कशी आणली असेल त्यावेळेस ही. आणि इकडे खाली तिचा मारा कुठं असेल बघू शकता मित्रांनो. हारगडवरून तो समोरचा मुल्लेर, आणि तो तिकडं मोरगड, आणि आता आपण जिथं आहोत तो आहे हारगड. ठीक आहे, आता आपण हारगडचं ते बघितलं आहे. आता बघू तिकडे काय वर अजून. तर मित्रांनो बघू शकता, हा हारगड आहे सर्व, हे पूर्ण पठार. तिकडे एक डोर आहे, आय थिंक तिकडून चढायला एक रस्ता असेल, तिथं तो दरवाजा समोर. तर आता आपला फायनली हारगड हा कंप्लीट झालेला आहे. आणि आता आपण खाली जात आहोत. आपले तीन किल्ले आपण ट्रेकिंग कंप्लीट केली मित्रांनो. तर चला आता निघूया परत. मित्रांनो बघू शकता, आता आम्ही उतरत आहोत हारगडपासून. आता आम्ही खाली उतरत आहोत. ठीक आहे, हा समोर हारगड आहे. तर मित्रांनो एक सांगायचं होतं, जेव्हा तुम्ही ठीक आहे मोरगड आणि मुल्ल्याच्या बाबतीत तुम्ही जरी स्टिक नाही घेतली तरी चालेल, बट हारगडवर जर येत असेल तर चढायला तर काही प्रॉब्लेम नाही. बट उतरायच्या वेळेस ना, ही जी जागा आहे ही पूर्ण स्लिपरी, याच्यातनं आपले शूजनं स्लिप होता. ठीक आहे, तर काही पण अशी दुर्घटना नको, म्हणून ते टाळण्यासाठी आपल्यासोबत एक नेहमी एक चांगली काडी राहू द्या. ठीक आहे, ही स्टिक खूप कामाची मित्रांनो. बॅलन्स बिघडणार नाही, आपण असं पुढे टेकू शकतो तिला, तर आपला बॅलन्स बरोबर राहील. ठीक आहे, तर तेवढी सावधगिरी बाळगा आणि काळजीपूर्वक घ्या. ठीक आहे मित्रांनो, बघू शकता हा किल्ला हारगड उतरताना कसे आमच्या होत आहे. पूर्वेश तर माझी बारी आहे, मला उतरायचं आहे आता. त्याच्याकडे जी काठी आहे ना, ती एकदम लवचिक आहे. हो ना, आलो. मित्रांनो बघू शकता,
इथं कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही. हा जो वाट आहे इथं बघा आंब्याचे झाड आहेत, ठीक आहे. तर ह्या वाटेपासून आहे ना हा रोड जो आहे, हा जो रस्ता आहे पायवाट, ही पायवाट इकडं मोरगडकडे जाते, ठीक आहे. आणि इकडं जर तुम्हाला जायचं असेल हारगड, तर हा जो समोरून दिसते एक पायवाट, इकडून सरळ जावं लागेल तुम्हाला तिकडं, ठीक आहे. तर इथे कन्फ्यूज नका होऊ. हे बघू शकता, मी तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवतो आहे की कुठून तुम्हाला हे आंब्याचे झाडं लागतील. 1 2 3 4 5 झाडं असतील इथं आंब्याचे. तुम्ही उजव्या झाला गेले तर हारगड इकडे, आणि इकडे गेले तर मुल्लेर आणि मोरगड, ठीक आहे. जर तुम्ही ह्या मंदिरापर्यंत आले ना, तर इथून अजून एक रस्ते हे होता टर्न होता. हा जो रोड आहे म्हणजे तुम्ही इकडून पण जाऊ शकता. हा जो आहे ना हा मुल्लेर आणि मोरगडकडे जातो, आणि हा जो स्पेशली फक्त हारगडकडे जाईल, ठीक आहे. तर मग तुम्ही जर मुल्लेर मोरगड चालले तर तुम्ही तिकडून त्या रोडाने तुम्ही असं डायरेक्ट फिरत डायरेक्ट तिकडे जाल, ठीक आहे. इकडून खाली येऊन इकडे जायचं काम नाही. मित्रांनो, आपण ट्रेक कंप्लीट केलेला आहे, बघू शकता. मोरगड, मुल्लेर आणि हारगड. तर खूप छान वाटलं चढून, आणि नेहमी आठवणीत राहिली. आता आम्ही जातो आहे घराकडे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो. चल.